नमस्कार. काल आपण एन्ट्रॉपी नॉन एन्ट्रॉपी याच्याबद्दल बोललो. तर त्यामध्ये एक गोष्ट घेण्याची गरज आहे, ती अशी की संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी निश्चित चैतन्य आहेच आहे आणि ते चैतन्य अनंत आणि अमर्त्य आहे. परंतु त्या चैतन्याने हे जग नुसतं निर्माण झालं असतं तर इतर या जगामध्ये कुठलं दृश्य जन्माला आलं नसतं. सर्व दृश्य जगत म्हणजे त्रिगुणातलं जगत निर्माण होण्यासाठी चैतन्यामध्ये काहीतरी मिश्रण घडावं लागतं. जसं दागिना होण्यासाठी सोन्याला आपलं सोने पण थोडं टाकावं लागतं, त्याच्यामध्ये थोडंसं तांबं वगैरे मिश्रित करावं लागतं. म्हणून तर दागिन्यांना दागिना डाग म्हणतात. डाग म्हणजे जे दागिने असतात, माझ्याकडे एवढे डाग आहेत म्हणतात. आता डाग याचा अर्थ काय? तर माझ्याकडे सोनं आहे पण त्याला थोडा कमीपणा येऊन त्याला अधिक सुंदर आम्ही बनवलेलं आहे. म्हणजे सोन्यामध्ये कमतरता येऊन जी सुंदर गोष्ट बनते त्याला दागिना म्हणतात. तसं जे अनंत आणि अमर्त्य चैतन्य आहे, ज्याला नॉन एन्ट्रॉपी म्हणतात, त्याच्यातून विश्व जन्माला येताना त्या चैतन्यामध्ये मुळात थोडी कसर निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या चैतन्याचं जे अमर्त्यपण आहे ते अमर्त्यपण राहत नाही जेव्हा ही त्रिगुणात्मक सृष्टी जन्माला येते. म्हणून प्राण हे चैतन्याचं, प्राण हे अमर्त्य चैतन्याचं रूपांतर आहे आणि रूपांतरित चैतन्य हळूहळू हळूहळू डिजनरेट होतं. म्हणून प्राणशक्ती डिजनरेट होते. अशा अर्थाने शरीरांतर्गत इंद्रियांना जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, ती डिजनरेट होणारी, ऱ्हास होणारी, अशा अर्थी तिला स्वाभाविकपणे एन्थ्रॉपी म्हणतात. तरी सुद्धा ही सर्व एन्थ्रॉपी किंवा हे सर्व सगुण साकार जग, हे सर्व दृश्य जग ज्याच्यातून आलेलं आहे, ते जे अदृश्य आहे तेही चैतन्य आहे. परंतु ते अनंत चैतन्य आहे, ते अमर्त्य चैतन्य आहे, ज्याच्यामध्ये काही ऍड होऊ शकत नाही आणि ज्याच्यातून काही डिलीट होऊ शकत नाही. परंतु परंतु त्या चैतन्यातून जग निर्माण होताना जसं सोन्याला थोडासा कमीपणा यावा लागतो, तसं अखंडातून खंडित सगुण साकार निर्माण होताना अखंडातलं अखंडितपण, त्याचं अमर्त्यपण बाधित झालं आणि ते अखंड अमर्त्य चैतन्य प्राण रूपाने जीवांमध्ये आलं. म्हणून प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे. म्हणून जीवांमधला प्राण हे मूळ अमर्त्य अनंत चैतन्याचं रूपांतर आहे आणि कुठलंही रूपांतरित चैतन्य हे सरते शेवटी पूर्णपणे नष्ट होते. जसं गाडीला आपण पेट्रोल घालतो, पेट्रोल हे सुद्धा गाडी चालण्याच्या दृष्टीने चैतन्यच आहे, पण पेट्रोल संपताना गाडी संपते. तसं अमर्त्य अनंत जी नॉन एन्ट्रॉपी आहे, तिच्यातून गाडीला जसं पेट्रोल आलं तसं या देहासाठी प्राण आले, ज्याला आपण पंचप्राण म्हणतो, प्राण अपान व्यान उदान समान. तर ते प्राण आले आणि ते प्राण आहेत तोपर्यंत प्राणी आहे. याचा अर्थच प्राण कधी ना कधी क्षीण होत, डिजनरेट होत, नष्ट होणारे निश्चित आहे. म्हणून मूळ अनंत आणि अमर्त्य चैतन्याचं प्राणरूपामध्ये रूपांतर होताना त्याच्यातून जे हे त्रिमितीतलं जग निर्माण झालं, त्या जगाच्या दृष्टीने, या त्रिगुणात्मक जगाच्या दृष्टीने, या फॉर्म मधल्या जगाच्या दृष्टीने, या गुणयुक्त जगाच्या दृष्टीने हे जग तसंच्या तसं राहत नाही. कारण त्याच्यामध्ये रूपांतरित जी प्राणशक्ती आली, जी मूलतः अनंत अमर्त्य अशी नॉन एन्ट्रॉपी होती, ती जेव्हा रूपांतरित झाली तेव्हा हे सुंदर दिसणारं जग दागिन्यासारखं जन्माला आलं. पण दागिना हा जसा सोन्यामध्ये हिणकसपणा येऊन निर्माण होतो, तसंच अखंड अमर्त्य चेतनेमध्ये थोडा कमीपणा येऊन प्राणशक्ती निर्माण होते आणि ती जनरेट होते. अशा अर्थाने प्राणशक्ती ही स्वाभाविकपणे एन्ट्रॉपी म्हणजे हळूहळू क्षीण होत जाणारी आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून जे जे जन्माला येतो ते ते मरतो, याचा एवढा अर्थ आहे की जन्माला आलेलं मरतं म्हणजे अलंकार जो आहे तो कधी ना कधी मोडतो आणि तिच्या मूळ रूपाला सोन्याला जातो.
अशा अर्थाने विश्वाच्या मुळाशी असलेली नॉन एन्ट्रॉपी ही अनंत अमर्त्य चैतन्य आहे. आणि त्याच्यातून जेव्हा हे जग त्रिगुणात्मक निर्माण झालं, हे जग जेव्हा गुण आकारयुक्त निर्माण झालं, तेव्हा त्या चैतन्याला आपला गुण थोडा कमी करावा लागला, अन्यथा ही निर्मिती झालीच नसती. म्हणून 3 डायमेन्शनल जग हे स्वाभाविकपणे एन्ट्रॉपिक आहे. आणि त्याचा जो पाया आहे तो नॉन एन्ट्रॉपी आहे. म्हणजेच अमर्त्य आणि अनंत ऊर्जेतून मर्त्य किंवा संपणारी प्राण ऊर्जा निर्माण झाली आणि हे जग जन्माला आलेलं आहे. अशा अर्थाने नॉन एन्ट्रॉपी आणि एन्ट्रॉपी म्हणजे अमर्त्य अनंत ऊर्जा आणि ऱ्हास पावणारी ऊर्जा हे समजून घ्या, म्हणजे काही गोंधळ होणार नाही. आता आपण पुढे जाऊया. आता बघा, ही जी आपली प्राण ऊर्जा आहे ती जर आपण अटेंटिव्हली म्हणजे अत्यंत शांत दक्षतेने वापरली आणि ती प्राण ऊर्जा आपण आपल्या जो चेतन आहे, चैतन्य आहे म्हणून वाटेल तशी वाया जाऊ दिली नाही, नाही त्या प्राण ऊर्जेचा जर आपण अपव्यय केला नाही, तर तीच प्राण ऊर्जा आपणाला ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, पाहणारा जे पाहायचं तेच असतो यासाठी उपयोगी पडते. नव्हे ती प्राण ऊर्जा आपणाला मी आणि आपण, मी आणि विश्व, संपूर्ण अखिल अस्तित्व आणि माझं क्षुद्र लहानसं अस्तित्व हे मूलतः संपूर्णच आहे. एक तेच अनेक आहे, अनेक तेच एक आहे. आणि एक आणि अनेक मिळून जिथून जन्माला येतो जे नथिंग म्हणतात ते पूर्ण सुद्धा तेच आहे. म्हणजे पूर्ण हे नथिंग आहे, त्याच्यातून एक जन्माला आलं. दॅट इज कॉल्ड कंट्रोलिंग पॉवर, म्हणजे ईशन. म्हणजे मूळ चैतन्यामध्ये काही ना काही बदल घडवून त्याचं नियमन करून ही सृष्टी ज्याने जन्माला आणली ती जी क्षमता आहे त्याला ईशन म्हणतात. आणि ती क्षमता ज्याच्याजवळ आहे त्याला ईश्वर म्हणतात. तेव्हा ईश्वर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अनंत आणि अमर्त्य ऊर्जेतून बदल घडवून हे त्रिगुणात्मक जग ज्याने निर्माण केलं त्या निर्मात्याला आपण ईश्वर म्हणतो. कारण या संपूर्ण अस्तित्वावरती नियंत्रण करणारा म्हणून तो कंट्रोलर आहे. म्हणून ईश्वर याचा अर्थ चैतन्याचे नियमन करून त्याच्यातून सगुण साकार जग निर्मिणारा आणि उत्पत्ती स्थिती लय या पद्धतीने हे चक्र जो सतत चालू ठेवतो त्याला भावात्मक पातळीला ईश्वर म्हणतात. ईश्वर असा प्रत्यक्ष अस्तित्वात आहे का नाही याच्यापेक्षा हे चक्र सतत चालू आहे त्या अर्थी ते चक्र चालवणारा जो ईश्वर आहे आणि नव्हे त्या ईश्वराच्या पाठी ही जे परमतत्व ब्रह्मतत्व आहे ते म्हणजे ती अनंत आणि अमर्त्य ऊर्जा आहे जिला आपण नॉन एन्ट्रॉपी म्हणतो. म्हणून नॉन एन्ट्रॉपी हे विश्वाच्या मुळाशी असलेलं अनंत आणि अमर्त्य चैतन्य आणि त्याच्यातून सगुण साकारात त्रिमितीत आलेलं जग हे ज्या कारणाने निर्माण झालं ते कारण म्हणजे अनंत आणि अमर्त्य ऊर्जेमध्ये काही बदल घडवून हे त्रिगुणात्मक जग सगुण साकार जग निर्माण झालं. ते ज्याने निर्माण केलं आणि त्याचं नियमन जो करतो त्या एंटिटीला ईश्वर म्हणजे संपूर्ण सगुण साकार जगाचं नियंत्रण करणारा ईश्वर म्हणजे आजच्या भाषेत कंट्रोलर असे म्हणतात. तर तो ईश्वर दिसतो का न दिसतो याच्यापेक्षा तो जर आपली प्राणशक्ती आपण त्या ईश्वरासाठी म्हणजे या जगाचं नियमन करणाऱ्यासाठी वापरली नव्हे त्याच्याही पलीकडे ईश्वर सुद्धा जिथून आला त्या मूळ अनंत ऊर्जेचा शोध घेण्यासाठी वापरली तर जेव्हा आपण ही आपली प्राणशक्ती अत्यंत तन्मयतेने तळमळीने विश्वाचा निर्माता आणि त्या निर्माच्या पलीकडचं ब्रह्म हे जाणण्यासाठी वापरतो तेव्हा सुद्धा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, पाहणारा पाहायचं तेच असतो असा अनुभव येतो. म्हणून जर आपल्याला पाहायचं आहे तर निश्चित निर्माता कोण, आता निर्माता कोण हा पाहता येत नाही, परंतु निर्मात्याची निर्मिती त्या निर्मितीचं रहस्य जाणता येतं. ज्याला तुकाराम महाराज ज्याला म्हणतात उत्पत्ती पाळण संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणची फळ आले आता. म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय
याचं रहस्य ज्याला गावलं त्याला खऱ्या अर्थाने निर्मितीचं रहस्य म्हणजे मूळ गावलं, आणि निर्मितीचं रहस्य ज्याला मूळ गावलं त्याला त्या निर्मितीतून प्राप्त होणारं सर्वंक श्रेष्ठ असं आत्मज्ञान अनायसे गावतं. अशा अर्थाने अटेंटिव्हली जर आपण निर्माता पाहिला तर, आणि हा निर्माता पाहताना पाहणारा सुद्धा निर्मात्याने केलेल्या निर्मितीतीलच एक घटक आहे. म्हणजे पाहणारा जो निरीक्षक आहे तो निरीक्षक त्या निर्मात्याच्या निर्मितीमधील एक घटक आहे. परंतु आता हा निरीक्षक आपली प्राण ऊर्जा पणाला लावून अत्यंत अटेंटिव्हली, अत्यंत शांत दक्षतेने, गांभीर्याने निर्माता आणि त्या निर्मात्याच्या पलीकडचं ब्रह्मतत्व जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे त्याच्या तुच्छ अवस्थेला हे तत्वज्ञान पोचतं. आणि असं पाहता पाहता जे कृष्णमूर्ती पटकन बोलतात, आय एम द युनिव्हर्स, म्हणजे प्रत्येक मी हा अखिल अस्तित्वाचा एक प्रतिनिधी आहे. आणि तो अखिल अस्तित्वाचा प्रतिनिधी असल्यामुळे सूर्याचा किरण हा सरतेशेवटी सूर्यच असतो. अशा पद्धतीने अखिल अस्तित्वाचा प्रतिनिधी असणारा माणूस जरी अखिलाच्या दृष्टीने लहान बिंदू एवढा असला, अखिलाच्या दृष्टीने तो अणुरेणू पेक्षा तोकडा असला, तरी सुद्धा तो अखिलाचा प्रतिनिधी आहे. म्हणून तो अणुरेणू एवढा जरी लहान असला तरीही तो आकाशा एवढा किंवा तितका महान आहे. कारण सूर्याचा किरण हा तत्वतः सूर्यच असतो. व्यवहारात किरण लहान दिसला आणि सूर्य महान दिसला तरी सूर्याचा प्रतिनिधी म्हणून सूर्य हा तितकाच महान आहे. उदाहरणार्थ एखाद्या राजाने आपला दूत दुसऱ्या राजाकडे पाठवला की राजाकडे आलेल्या दुसऱ्या राजाचा दूत हा त्या राजाचा दूत म्हणून त्याला, तो ज्याच्याकडे गेला तो राजा, तो राजदूत ज्या राजाकडून आला त्या राजाचा हा राजदूत म्हणून राजदूताला सुद्धा, तो ज्या दरबारात जातो तिथला राजा त्या राजदूताला सुद्धा तसाच सन्मान देतो जसा त्याने राजदूताच्या मालकाला म्हणजे मूळ राजाला दिला असता. म्हणून एका राजाकडे दुसऱ्या राजाचा राजदूत गेला की त्या राजदूताला राजाप्रमाणे सन्मान द्यायची पद्धत आहे. याचा अर्थ कसा आहे, सूर्याचा किरण हा प्रत्यक्षात सूर्यराजच आहे आणि सूर्यराज याचं निमित्त रूप म्हणून एक लहान रूप म्हणून किरण आहे. अशा अर्थाने अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा ही जी तुकारामांना अनुभूती आली, आय एम द युनिव्हर्स ही जी कृष्णमूर्तींना अनुभूती आली, सोहम हौसो ही जी मोठमोठ्या लोकांना अनुभूती आली, ती अनुभूती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यांनी आपली प्राण ऊर्जा केवळ आणि केवळ विश्वाच्या मुळाशी असलेले ऍब्सोल्यूट असं जे एकदम परमसत्य असं जे ज्ञान आहे त्याच्या शोधासाठी त्यांनी आपली ऊर्जा वापरली आणि त्यामुळे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. आता पुढे असं आहे, जेव्हा आपण ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो, पाहणाऱ्याने असं पाहावं की पाहणारा जे पाहायचं ते स्वतःच बनतो. म्हणजे आंबा खाताना माणसाने या तन्मयतेने तो खावा, तो देहभान विसरून खाईल तर तर त्याची काय अवस्था होईल, गोड जो जो खाई तो सोये गोड होई. आंबा खाताना खाणारा जेव्हा स्वतःच गोड होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड किंवा इटर इज द इटन, खाणारा स्वतःच आंबा होणं याचाच अर्थ ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड आहे. म्हणून आपण जे खातो त्याची संपूर्ण चव जेव्हा आपल्या अंतरंगात उमटते तेव्हाच आपण म्हणतो गोड जो जो खाई तो सोये गोड होई. किंवा आपल्याला माहितीये मेघवृष्टीमध्ये आपण असं म्हटलेलं आहे, फूल पाहताना फूलची बनणे गंध रूप फूल पाहताना फूलची बनणे रंग रूप गंध अस्तित्वी भरणे. जेव्हा आपण फूल पाहतो तेव्हा ते असं पाहिलं पाहिजे की त्या फुलाचं रूप, त्याची नजाकत, त्याचा नाजूकपणा, त्याचा रंग, त्याचा गंध हे सर्व आपल्या अस्तित्वामध्ये भरून जाईल. म्हणून फूल पाहताना फूलची पाहणे रंग रूप गंध अस्तित्वी भरणे, म्हणजे संपूर्ण फुलाचा अर्क आपल्या हृदयामध्ये येईल.
असं पाहणं म्हणजेच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड. आंबा जो खातो गोड जो जो खाईतो सोये गोड होई असं खाणं म्हणजेच इटर इज द इटन. खाणारा जे खायचं तेच आहे, पाहणारा जे पाहायचं तेच आहे. अशा अर्थाने जेव्हा माणूस आपली प्राणशक्ती पणाला लावून उन्मनी भावामध्ये म्हणजे देहभान हरपून समोरच्या गोष्टीमध्ये आपल्या ज्ञान किरणाने प्रवेश करतो, तेव्हा ते ज्ञान किरण समोरच्या गोष्टीत जातात. त्या ज्ञान किरणाला समोरच्या गोष्टीचं अंतरंग उलगडतं आणि ते अंतरंग उलगडलेलं चित्र तो ज्ञान किरण परत पाहणाऱ्याच्या हृदयात येतो आणि पाहणाऱ्याला आपली जागा न सोडता तो जिथे आहे तिथे बसून पाहणाऱ्याला जे पाहायचं त्याचं संपूर्ण अस्तित्व आपल्यात असल्याचं जाणवतं. अशा अर्थाने ज्ञानी माणूस उन्मनी भावामध्ये आपली जागा न सोडता केवळ आणि केवळ आपल्या प्राणशक्तीच्या वापराने संपूर्ण आत्मतत्वापर्यंत ब्रह्मतत्वापर्यंत पोचतो आणि त्या ब्रह्मतत्वाचं सार सर्वस्व आपल्यामध्ये आहे जाणतो. म्हणून जर कुणाला एखाद्याला प्रश्न पडला असेल की ज्ञानी माणूस आत्मज्ञान मिळवताना आपण तर म्हणतो साक्षी आणि साक्षीभाव, ज्ञानी माणूस आत्मज्ञान मिळवताना त्याचा साक्षीभाव जातो का, त्याचं साक्षीत्व सुटतं का? तर लक्षात घ्या, साक्षीभाव का साक्षीत्व कधी असतं? जेव्हा पाहणारा आणि पाहायचं यामध्ये अंतर असतं. म्हणजे दूरवरून निरीक्षण करणे, अंतर ठेवून निरीक्षण करणे आणि तरी सुद्धा अंतरावरून निरीक्षण करून सुद्धा त्या अंतरावरून निरीक्षण करता करता ज्याचं आपण निरीक्षण करतो त्याचा संपूर्ण भावरूप त्याचं असणं आहे, त्याचं भाव ज्ञान रूप असणं आहे, ते आपल्यामध्ये प्रतिबिंबित होणं, हा साक्षी आणि साक्षीभाव चालू असताना अभ्यास चालू असतो. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड चालू असताना जर कुणाला वाटेल की ऑब्झर्वर जो आहे, जो पाहणार आहे, त्याचा साक्षीभाव संपतो का, त्याचं साक्षीत्व खंडित होतं का, तर मुळीच नाही. ऑब्झर्वर आपली जागा न सोडता केवळ आणि केवळ आपल्या शुद्ध प्राण ऊर्जेचं अस्तित्व पणाला लावून जिथे जिथे दृष्टी टाकतो तिथलं तिथलं ज्ञान, आपला ज्ञान किरण तिथे टाकल्याने तो ज्ञान किरण तिथलं जे सिनॉप्सिस आहे, जो अर्क आहे, जे रहस्य आहे ते घेतो आणि साक्षीचा ज्ञान किरण ऑब्झर्ड मध्ये निरीक्षामध्ये तो ज्याचं निरीक्षण करतो त्याच्यामध्ये त्या जे पाहतो त्या वस्तूमध्ये त्याचा अंतर्भेद सहजासहजी करून साक्षीचा ज्ञान किरण तो ज्याचं साक्षीत्व करतो त्याच्यामध्ये म्हणजे निरीक्षक ज्याचं निरीक्षण करतो त्याच्यामध्ये ऑब्झर्वर निरीक्षणाद्वारे म्हणजे ऑब्झर्वेशनद्वारे जे ऑब्झर्व करतो त्याच्यामध्ये साक्षीचा ज्ञान किरण जातो आणि तो ज्ञान किरण तिथला संपूर्ण फोटो काढतो, तिथलं सर्व अंतर्गत रहस्य ओळखतो आणि परत साक्षीमध्ये येतो. ही एक तऱ्हेची आपली जागा न सोडता, आपलं साक्षीत्व न सोडता, आपला साक्षीभाव न सोडता आपल्याच जागेवर बसून एक पाऊल सुद्धा प्रवास न करता, तसूभर सुद्धा जागा न सोडता हा जो बिन पावलाचा प्रवास आहे हाच खरा खुरा अध्यात्माचा बिन पावलाचा प्रवास. आपली जागा न सोडता बसल्या जागी संपूर्ण ज्ञान करून घेणं हेच ते अध्यात्मविद्येचं आत्मविद्येचं मर्म आहे, वर्म आहे. म्हणून एकलव्यासारखी गुरुभक्ती जीवासी देई परमशांती, बैसल्या ठाई ज्ञान प्राप्ती जाण निश्चिती होत सेगा. आता इथे गुरुभक्ती म्हटलंय याचा अर्थ एवढाच आहे, एकलव्य आपल्या भावाने त्या गुरुतत्वाशी एकरूप झाला आणि एकलव्यामधील ज्ञानज्योती त्या गुरुरूपी तत्वामध्ये गेली किंवा त्या गुरुरूपी द्रोणाचार्यांमध्ये गेली किंवा जो कोण गुरु असेल त्यामध्ये एकलव्याची भावभक्ती ज्ञानप्रकाशाद्वारे त्याच्या ज्ञानप्रकाशाद्वारे समोरच्या गुरुच्या अंतःकरणात गेली आणि गुरुच्या अंतःकरणाचं गुरुत्व विराटत्व त्याला अनायसे प्राप्त झालं.
म्हणजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड असं असताना आपली जागा न सोडता सुद्धा आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. याला खरा तर झिरो स्टेप ट्रॅव्हल म्हणजे एकही पाऊल न टाकता होणारा हा प्रवास आहे. म्हणून अध्यात्माचा प्रवास हा झिरो स्टेप ट्रॅव्हल आहे किंवा बिन पावलाचा प्रवास आहे. आणि असा अध्यात्माचा प्रवास ज्याचा चालू असतो तो आपल्या जागी बसूनच आपल्या ठाईच तो सर्वच्या सर्व ज्ञान प्राप्त करून घेतो. म्हणून स्वामी म्हणतात सोहम सोहम ऐसा शब्दाविने जपो होता आपे आपो चित्त शुद्धी. आपण जिथे बसलो तिथेच सहा म्हणजे त्याचं ध्यान आपण इथून केलं तर इथून ध्यान करणाऱ्याचा ज्ञान किरण सहा म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये आत्मतत्वामध्ये जातो आणि तो ज्ञान किरण त्या ब्रह्माचा त्या आत्म्याचा हुबहूब जाणीव रूपी फोटो काढतो आणि परत साधकाच्या किंवा ऑब्झर्वरच्या हृदयामध्ये येतो. अशा तऱ्हेने एका जागी बसून साक्षीत्व न सोडता साक्षी भावाला बिलकुल धक्का न लागता आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. आणि असं आत्मज्ञान प्राप्त होत असल्यामुळे जर कोणाला शंका आली की ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व म्हणताना ऑब्झर्वरचा साक्षीभाव खंडित होतो का, त्याचं साक्षीत्व खंडित होतं का, तर ते तसं होत नाही. हे ध्यानात घ्या. आता असाच साक्षीभाव खंडित न होता साक्षीभाव खंडित न होता तुकारामाला काय दर्शन झालं ते आपण एका अभंगात पाहू. आणि साक्षीभाव खंडित न होता जे दर्शन होतं त्या दर्शनाची जी गंमत आहे ती आपण पाहू. आता तो अभंग आपणाला मी वाचून दाखव. हा तर तुकारामाचा त्याच्या गाथेमधील अर्थात ही जी गाथा आहे ती विष्णू व जोग यांनी संपादित केलेली आहे. त्याच्या गाथेमधील 1007 क्रमांकाचा जो अभंग आहे तो अभंग वाचतो. तुकाराम कुठे गेले नाहीत, ते फिरले नाहीत, जागेवर बसूनच त्यांनी विठ्ठलाची म्हणजे त्यांच्या दृष्टीने आत्म्याची आळवणी करता करता जागेवर बसूनच त्यांनी हे सर्व ज्ञान मिळवलेलं आहे. बघा तो अभंग असा आहे. संतांसी तो नाही सन्मानाची चाड, परी पडे द्वाड अवेरी तो, म्हणून तया न वजावे ठाया, होतसे घात या दुर्बळाचा, धावईना आड येतसे आशंका, उचितासी चुका घालावया, तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. तर या अभंगाचा अर्थ असा आहे की जे संत महंत लोक आहेत त्यांना आपला कोणी सन्मान करावा अशी इच्छाच नसते, परंतु चुकून ते जर एखाद्या गृहस्थाकडे गेले तर त्या गृहस्थाची भावावस्था उचित नसल्यामुळे त्याला संतांबद्दलच संशय येऊ शकतो की हा जोगडा, हा बैरागी, हा साधा दिसणारा माणूस माझ्या घरी कशासाठी आला, तो आपल्या घरचं काही घेऊन पळून तर जाणार नाही ना. म्हणून तुकाराम म्हणतात संतांसी तो नाही सन्मानाची चाड, परी पडे द्वाड अवेरी तो. म्हणजे संतांना कुठल्याही तऱ्हेची आदर सत्काराची किंवा त्यांचं कोड कौतुक करावं, त्यांना कोणी आसन द्यावं, त्यांना कोणी काही द्यावं अशा तऱ्हेची संतांची अपेक्षा नसते. परंतु जर संत चुकून एखाद्या गृहस्थाच्या घरी गेले तर तिथे अनवस्था प्रसंग उद्भवतो. म्हणजे असं की त्या गृहस्थाला संतांची महती माहीत नसते, संतांबद्दल त्याच्या मनात भाव नसतो, भक्ती नसते. त्या कारणाने होतं काय की संतांबाबत जे करायचं ते करण्याऐवजी तो वेगळंच करतो. म्हणून संतांशी तो नाही सन्मानाची चाड, परी पडे द्वाड अवेरी तो. द्वाड म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये भक्ती नाही, भाव नाही, जो नास्तिक आहे असा माणूस किंवा अशा गृहस्थाच्या घरी संत गेले तर तो संतांचा सन्मान करतच नाही. आणि खरे तर संतांना सन्मान नकोच असतो, तरी सुद्धा सन्मान न करता उलट पक्षी तो संतांना चोर, भुरटा
काहीतरी लंपास करणारा समजतो आणि संतांचा सन्मान करायचो, त्याचा आदर सत्कार करायचा, हे उचित कार्य त्याच्याकडून घडत नाही. कारण भाव पातळीला तो दुबळा असतो, अज्ञानी असतो आणि त्या उलट अनुचित ते तो करतो. कदाचित दांडाखून तो संतांच्या पाठी जातो, असंही घडतं. आणि त्या कारणाने संत मंडळी जर गृहस्थाकडे गेली तर त्यांना अशी नास्तिक माणसं किंवा ज्याला आपण म्हणतो ही भोगामध्ये लंपट असलेली माणसं ओळखत नाहीत आणि संतांबद्दल योग्य करायच्या ऐवजी ते त्यांच्याबाबत काहीतरी अयोग्य करून जातात. त्यांना शिव्याशाप सुद्धा संतांना अशी माणसं देतात. म्हणून संतांनीच गृहस्थाकडे जाऊ नये. कारण गृहस्थाकडे संत गेले आणि संतांचा योग्य तो सन्मान त्यांनी केला नाही तर असे हे जे भावहीन लोक आहेत त्यांच्यामध्ये अनेकानेक शंका कुशंका येतात आणि संतांना सुद्धा ते चोर चिलटासारखी वागणूक देतात आणि उचित वागणं न घडता अनुचित वागणं संतांबाबत त्यांच्याकडून घडतं आणि शेवटी अशा गृहस्थांचा जो संसार आहे तो विस्कटतो. कारण चुकून आगीवर पाय पडला किंवा मुद्दाम पाय दिला तरी आग भाजणारच. तसंच संतांचा जाणून बुजून अपमान केला किंवा ज्ञानापोटी अपमान केला तरी शेवटी त्या गृहस्थाला त्रास भोगावा लागतो. म्हणून तुकाराम म्हणतात संत म्हणतानी आपणहून उठवून गृहस्थाच्या द्वारी जाऊ नये. म्हणून संत म्हणतो सर्वसाधारणपणे दुसऱ्याच्या घरी जात नाहीत. गेले तर धर्मशाळेत राहतात आणि एका जागी ते कधी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाहीत धर्मशाळेत सुद्धा आणि संसारी माणसाकडे ते जातच नाहीत. आता हे ज्ञान तुकारामाला केवळ आणि केवळ स्वतः त्यांना आत्मज्ञान प्राप्ती होत असताना आत्मज्ञानी नसलेली माणसं कसे वागतात हे लक्षात येता येता त्यांना हे जे व्यवहारातलं ज्ञान प्राप्त झालं हे ज्ञान सुद्धा त्यांच्या आत्मज्ञानातून प्राप्त झालं. म्हणून ज्याला एकदा आत्मा गावला, ज्याला ब्रह्म गावलं, त्याला अनायसे व्यवहारातलंही ज्ञान प्राप्त होतं. म्हणून मूळ गावलं की उर्वरित सारं प्राप्त होतं हे अभंगातून दिसतं. आता तुम्ही ज्याला ऐकताय या किंचित नारायणाचा एक मेघवृष्टीमध्ये अभंग आहे 109-110 पानावर. तो कृपा करून लक्षपूर्वक ऐका. तो अभंग नेमका असाच आहे बघा. संत ते निवृत्त सहज विरक्त मुक्त अविरत संचारती संसारी जनांचे कल्याण हेतूने अतिथी रूपे संत प्रकटती परिजन नेणती संत करुणेला अमृताचा प्याला नोळखती भ्रमात मायेत बद्ध हे जन संता दुर्लक्षती अजाणता हेतुक जरी संता दुर्लक्षिले तरी पतनासी पावताती संता दुर्लक्षिता ईश्वराचा कोप संसार निकोप विस्कटतो न जावे गृहस्था घरी संत जनी जरी करुणा भाव असे मनी संते आपुले ठाई असावे निश्चळ जना आशीर्वादावे प्रेम भावे. तर संतांनी गृहस्थाच्या घरी जाऊ नये असं ह्याही अभंगामध्ये तुम्हाला किंवा ह्याही गावामध्ये तुम्हाला दिसेल. पण मग संतांनी गृहस्थाच्या घरी जायचं नाही तर त्या गृहस्थाचं कल्याण कसं करायचं हे मात्र या अभंगात शेवटच्या कडव्यात सांगितलेलं आहे. म्हणजे तुकारामाच्याच अभंगाला एका वेगळ्या पद्धतीने ऍडिशन देऊन हे पद तयार झालेलं आहे. आता बघा. संत ते निवृत्त सहज विरक्त मुक्त अविरत संचारती. संत नेहमीच निवृत्त व सहज भावे विरक्त असतात. ते अविरत मुक्त असतात आणि मुक्ततेतच ते सर्वत्र संचार करीत असतात. संसारी जनांचे कल्याण हेतूने अतिथी रूपे संत प्रकटती. तिथीवार न सांगता अचानकपणे अतिथी म्हणून संत संसारी जनांचे कल्याण करण्याच्या हेतूने या भूलोकात जन्मतात प्रकटतात. त्यासाठीच ते अवचितरित्या म्हणजे अचानकरित्या
एखाद्या गृहस्थाच्या घरी तिथी वार न सांगता, ज्याला आपण म्हणतो अपॉइंटमेंट न देता अतिथीसारखे अवतीर्ण होतात. परिजन नेणती संत करुणेला, अमृताचा प्याला नोळखती. मात्र गृहस्थाश्रमात अवमान झालेले संसारी लोक संतांची करुणा ओळखू शकत नाहीत. ते त्यांच्यासाठी अमृताचा प्याला घेऊन आलेल्या संतांचं महत्व समजू शकत नाहीत आणि त्यांच्या ज्ञानामुळे ते संत कृपेला अवेरतात. भ्रमात मायेत बद्ध हे जन, संता दुर्लक्षती अजानता. हेतुकतेने अजाणतेपणे या भ्रमात व भोगात गुरफटलेल्या संसारी लोकांचे संतांकडे दुर्लक्ष होते. हेतुक जरी संता दुर्लक्षिले तरी पतनासी पावताती. जरी निर्हेतुकतेने अजाणतेने संतांकडे दुर्लक्ष झाले तरी व्हायचा तो परिणाम होतोच. असे संसारी लोक अधोगतीला प्राप्त होतात. चुकून पाय पडला का मुद्दाम दिला तरी अग्नी भासतो. तसंच संतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं किंवा अजाणतेपणे झालं तरी अशा लोकांना अधोगती प्राप्त होते. संता दुर्लक्षिता ईश्वराचा कोप, संसार निकोप विस्कटतो. संतांकडे दुर्लक्ष म्हणजे या विश्वाचं नियमन करणाऱ्या ईश्वरी सत्तेचा अपमानच होय. त्यामुळे सरळ निकोप चाललेला संसार विस्कटतो, छिन्न विच्छिन्न होतो. ठीक आहे, त्या गृहस्थाला संत कळत नाहीत, त्याचं अज्ञान असेल, परंतु अहेतुकपणे जरी आगीत पाय पडला तरी आग भासतेच. तसं अहेतुकपणे अजाणतेपणे संतांकडे दुर्लक्ष झालं तरी मूलतः तो ईश्वरी सत्तेचा अपमान असतो. त्यामुळे सरळ निकोप चाललेला संसारी माणसाचा संसार विस्कटतो, छिन्न विच्छिन्न होतो. आता जसं पुढे तुकाराम म्हणतात तसंच 7व्या कडव्यात सांगितलेलं आहे. न जावे गृहस्था घरी संत जनी, जरी करुणा भाव असे मनी. सर्व जनांच्या कल्याणासाठी मनात भाव असला तरी संत लोकांनी गृहस्थाच्या घरी, संसारी माणसाच्या घरी जाऊ नये. कारण संसारी माणसाला, गृहस्थाला त्या मूळ परमेश्वराबद्दल प्रेम असेलच असं नाही. मग जर कल्याण करायचं आहे तर काय करावं ते 8व्या कडव्यात सांगितलेलं आहे. संत आपुले ठाई असावे निश्चय, जना आशीर्वादावे प्रेम व्हावे. जसा सूर्य आपली जागा न सोडता सर्वांना प्रकाश देतो, तसे संतांनी आपली जागा न सोडता निश्चल राहून आपल्या बसल्या जागेवरूनच जनते करता आपले प्रेमपूर्ण आशीर्वाद प्रक्षेप करावेत. ज्यामुळे संतांची करुणा संसारी जन संसारात राहूनही अनुभवू शकतील आणि मुक्त होतील नव्हे. कदाचित त्यांना संत दर्शन घ्यावे, सत्य ज्ञान घ्यावे, सत्य आत्मतत्वज्ञान समजावून घ्यावे अशी इच्छा संत कृपेने निर्माण होईल. आणि मग शक्यता अशी आहे की संत गृहस्थाकडे गेले नाही तरी गृहस्थ संतांकडे येतील. बघा, म्हणजे आपण एक पावलाचा प्रवास न करता सुद्धा संत लोक जगाला करुणा कशी देऊ शकतात हे या विश्ववाणीमध्ये किंवा या मेघवृष्टीमध्ये नारायणने सांगितलेलं आहे. आणि 5/5/2004 ची ही रचना आहे. आणि ही रचना तंतोतंत 1007 क्रमांकाच्या अभंगाशी जुळते आहे. नव्हे, संतांनी गृहस्थाकडे जाऊ नये, पण आपल्या करुणाभावाचं काय करावं तर सूर्य जशी आपली जागा न सोडता जगाला उजेड देतो, तसं संतांनी आपली जागा न सोडता आपलं संतत्व आपल्या आत्मज्ञान किरणाने सर्वाप्रत पाठवावं आणि सर्वांना संतांबद्दल, तत्वाबद्दल, आत्म्याबद्दल जागृती होईल असं पाहावं. नव्हे तसं ते होतच होतं. नाही तर आपला हा ग्रुप, हा जो अध्यात्म विद्येचा ग्रुप आहे तो स्थापनच झाला नसता आणि तुमचा आमचा संवादही चालू झाला नसता. तेव्हा आता नॉन एन्ट्रॉपी, एन्ट्रॉपी समजून घ्या. ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड असताना साक्षीत्व आणि साक्षीभाव सुटत नाही समजून घ्या. आणि असा साक्षी आणि साक्षीभाव जेव्हा आत्म्याबद्दल, ब्रह्माबद्दल असेल तेव्हा ज्याला ब्रह्मानुभूती येते त्याला सहजपणे संसारी जन, त्याचे व्यवहार, त्यांचं ज्ञान हे सर्व बसल्या जागेवरून ओळखता येतं. कुठेही न जाता एक तऱ्हेचा आपल्या अंतर्ज्ञानाचा प्रवेश त्याच्या हृदयात करून परकाया प्रवेश पद्धतीने लोकांचं, संसारी माणसांचं मन ओळखता येतं. त्यांच्यासाठी करुणा असेल तरी आपली जागा न सोडता आपली करुणा बसल्या जागेवरून सर्वांना द्यावी. जशी सूर्य आपली जागा न सोडता लोकांना प्रकाश देतो
त्या पद्धतीने आपल्याला वागता येतं. म्हणून सज्जन हो, कुठलंही देऊळ, कुठली मंदिर, कुठलं मशीद, कुठली साधनं याचा काही 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 उपयोग नाहीच आहे. तुम्हाला परमेश्वर हवा असेल तर परमेश्वर म्हणजे अत्युच्च दर्जाची जी व्यवस्था आहे या विश्वाची, त्या व्यवस्थेला जो नियमन करतो ईशन, त्या ईशन शक्तीला परमेश्वर म्हणतात. ती शक्ती समजून घ्या. नव्हे या त्रिगुण किंवा ह्या त्रिमितीतील जगाच्या पाठी असलेली, नाही या त्रिगुणात्मक सगुण साकार जगाच्या पाठी असलेली निर्गुण निराकार ब्रह्मशक्ती समजून घ्या. एकदा ती शक्ती समजली की पूर्ण समजलं. पूर्ण हे पूर्ण किंवा शून्य अशा अर्थाने ते स्वतः काही करत नाही, पण तू सर्व काही पूर्णातून बाहेर येतं. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग समजतं. त्या एव्हरीथिंग मधून नथिंग, त्या नथिंग मधून एव्हरीथिंग येताना प्रथम जी थिंग येते ती विश्वास नियमन करणारी परमेश्वरी शक्ती, सगुण साकार जग आणि त्याचं नियमन करणारी परमेश्वरी शक्ती म्हणून परमेश्वर. म्हणून निर्गुण निराकार ब्रह्म जे नथिंग आहे त्याच्यातून सगुण साकार जग जन्माला आणणारी जी शक्ती आली ती परमेश्वरी शक्ती आहे. त्या शक्तीच्या त्याला परमेश्वर म्हणतात. म्हणून नथिंग मधून परमेश्वर समजून घ्या आणि परमेश्वरामधून आपण सर्व आलो हे समजून घ्या आणि आपण सर्व परमेश्वरामध्ये आणि शेवट परमेश्वर त्या पूर्ण ब्रह्मामध्ये कसा लीन झालेला आहे समजून घ्या. म्हणजेच अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा याची प्रचिती तुम्हाला येईलच येईल. नवे व्यवहारी जन जे आहेत त्यांच्या मनामध्ये प्रवेश करून त्यांची मन ओळखणं, त्यांना धक्का न लावता त्यांना प्रेम कसं देणं हे सर्व तुम्हाला कळेल. आता बघा, तो तुकाराम असो किंवा हा लहान नारायण असो, त्याच पद्धतीने म्हणजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व करता करताच हे ज्ञान मिळवते झालेले आहेत. जे सर्वांना शक्य आहे ते सर्वांनी करून पाहावं असं आहे. म्हणून ही गोष्ट अशक्य कुणालाच नाही. यालाच म्हणायचं अशक्य ते शक्य करतील स्वामी. पण स्वामी म्हणजे कोणतरी बाहेरचा माणूस नाही. मी हाच स्व म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच विराट ब्रह्म आहे. म्हणून मी म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच निर्गुण निराकार ब्रह्म. म्हणून निर्गुण निराकार ब्रह्म हे पूर्ण आहे. त्यातून सगुण साकार जगाची निर्मिती करणारा जो ईश्वर आहे तो तत्वतः ईशन नियंत्रण करणारा शक्ती म्हणून आहे. त्याला रंगरूप नाही. परंतु मूळ ब्रह्माला रंगरूप नाही, ईश्वराला रंगरूप नाही, पण नियंत्रण करणारी शक्ती म्हणून ईश्वर अस्तित्वात आहे. आणि त्याच्यातून जे प्रत्यक्ष तुमचं आमचं जग आलं त्याला रंग आहे, रूप आहे, आकार आहे, भाव आहे. परंतु आपण सर्व त्या ईश्वरात आणि ईश्वर त्या पूर्ण ब्रह्मात सामावलेला आहे. हे तुम्हाला जेव्हा बसल्या जागेवरून कळेल तेव्हा अध्यात्म हा बिन पावलाचा प्रवास आहे. याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. ती प्रचिती त्या ब्रह्मकृपेने तुम्हा सर्वांना येवो ही प्रार्थना करून हे आजचे संध्याकाळचे निरूपण इथेच समाप्त करतो. धन्यवाद. अस्तु.